राज्यात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मतदान यंत्र आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत। कर्मचाऱ्यांच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांच्यासोबत औषधाचे संचही देण्यात आले आहेत। मतदान केंद्रांच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात एकूण 14,51,618 मतदारांची नोंदणी झाली आहे। संपूर्ण मतदारसंघात 1,942 मतदान केंद्र आहेत। मात्र या ठिकाणी संवेदनशील मतदान केंद्र नाहीत। या मतदारसंघात 9 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या विविध मतदान केंद्रांवर मतदान साहित्य रवाना होत आहे। भोर विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात सर्वाधिक उंचीवर आहे। रायरेश्वर या 4,000 फुटांहून अधिक उंच मतदान केंद्रांवर लोखंडी शिडीच्या सहाय्यानं मतदान साहित्य पोहोचवलं जात आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उद्याच्या मतदानाची तयारी पूर्ण होत आली आहे। या मतदारसंघामध्ये 3,986 मतदान केंद्र आहेत। मतदान कर्मचाऱ्यांना आणि मतदारांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी मंडप आणि खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। पुरेसं पिण्याचं पाणी तसंच प्रथमोपचार पेट्याही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा पुरवल्या जाणार आहेत। रायगड मतदारसंघात 2,185 मतदान केंद्र असून उद्याच्या मतदानासाठी पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आलं आहे। यात प्रशिक्षित मतदार कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा समावेश आहे। पोलीस, होमगार्ड्स, राखीव पोलीस दल आणि शीघ्र कृती दलाची पथकं बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत। विदेशी प्रतिनिधी मंडळानं या मतदारसंघातल्या निवडणूक प्रक्रियेची पाहणी केली।